धन्यवाद आहे. 30-4 असं मात्र आपण पाहिला तर हा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम लाख मोलाची स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन सुशांत किनी. राहुल किनी खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. 1,01,111 रुपये या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक पाहायला मिळतं. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा ही खऱ्या अर्थानं पैशाने मोठी होत नसते. ती स्पर्धा आयोजकांच्या प्रेमापोटी, आयोजकांच्या माणुसकीच्या नात्याने ती स्पर्धा मोठी होताना आपल्याला पाहायला मिळते. या स्टार्ट ऑफ द मॅच, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. ओम साई, गावदेवी शिवनसाई टीम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारले. पहिलाच बॉल ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न केला होता. सुजित पाटील एका साईडला आपण पाहत आहेत. एका साईडला गेल्या मॅचचा जर विचार केला तर अजित पाटीलला आपण पाहिलं होतं. पहिल्या षटकात किती धावा येतील यावर संपूर्ण निर्भर असेल. दोन्हीही टीमचे समर्थक फार मोठ्या प्रमाणात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण गावाच्या नावाची जेव्हा जर्सी तुम्ही अंगावर परिधान करता त्यावेळेला एक वेगळाच ऊर्जा येते. आणि सुजित पाटीलचा क्लास यावर टेनिक्स नाही तर सुजित पाटीलचा क्लास लिहिला होता. स्टँड अँड डिलिव्हर शॉट इनसाइड आउट, षटकार. थँक्यू. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. राहुलच्या अगेन्स्ट यावेळेला आपण पाहिला तर खूप चांगला फटका राहुल यादव. परंतु लैला या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. संजय गरत यांनी आणि राजेश गरत यांनी या खेळाडूला खूप पसंती दिली. ऑन साईडला खेळला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हा झेल खूप महत्वपूर्ण असेल आणि कॅच ड्रॉप. इथून जर आपण पाहिलं तर विकेट डाऊन होईल की काय. आणि यस, विकेट डाऊन. दैव देते नि कर्म नेते. कॅच सुटला परंतु इथे मात्र नुकसान झालं अजित पाटीलचं. जरी अजित पाटील यावेळेला बाद झाला परंतु शांत मनाने पॅव्हिलियनच्या रस्त्याला येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण सुजित पाटील यंदाचा हंगाम पाहिला तर खूप चांगलं क्रिकेट खेळले. कॅच ड्रॉप झाल्यानंतर इथे मात्र थोडीशी चर्चा होताना पाहायला मिळते. कारण शिवनसईकरांना सुद्धा माहिती आहे सुजित पाटीलची विकेट किती मोलाची आहे. परंतु अजित पाटील गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली होती. विकेट तर मिळाले. फर्स्ट विकेट डाऊन. अजित पाटील गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. विकी लोंडे बॅटर मैदानाच्या आतमध्ये 7 नंबरची जर्सी परिधान करणारा राहुल. जरी या खेळाडूकडे अनुभव फार कमी आहे परंतु टॅलेंटची कमी नाही आहे, प्रतिभेची कमी नाही आहे. सुजित पाटील आता जबाबदारीने खेळ स्वीकारेल का. एक शॉट सिलेक्शन बेजबाबदारीचा फटका होता परंतु कॅच घेण्याची संधी पुरेपूर होती. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वपूर्ण भाग आहे, तंत्र आहे. यावेळेला ऑन साईडला घ्या. कॅच सोडलाय तर त्याचं तुम्हाला भुगतान करावंच लागेल. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम आभाळाला मानवंदना देणारा हा षटकार. क्या 12 सरळ बॅटचा वापर केला होता. बॅक टू द बॉलर खेळण्याची तयारी दाखवली होती परंतु राहुल यादव नारंगीचं मैदान ज्याने गाजवलं होतं, ओपनच्या संघाच्या खेळाडूंच्या विरोधात ज्याने जी गोलंदाजी केली होती ना तिथून त्याला फार मोठी पसंती मिळाली होती. तोच खेळाडू आहे राहुल लैला. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. व्ही फॅक्टर मध्ये स्टँड अँड डिलिव्हर शॉट. काय फटका आहे. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता या षटकामध्ये 3 षटकार आलेत. तडाखेबंद बॅटिंग करत असताना गावदेवी यंगस्टर आडणे टीम मजबूत स्थितीमध्ये 18 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 18ला 1. षटकार मारा आणि निलेजी मडवी, संदीप समाजसेवक
यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज कमवा. चांगला फटका खेळला होता. 3 षटकार आले. पहिल्या षटकाचा आढावा घेत अतिशय चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, कारण सुजित पाटीलकडे ते तंत्र आहे, टेक्निकली साऊंड. कारण तुमच्याकडे युजेस फुटवर्क अप्रतिम असेल तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित असतील. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज येतोय ओंकार घरतला. आपण पाहत आहेत वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा अतिशय त्याने ते वर्ष गाजवलं होतं. राजेश घरत यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिता आणि पुत्र एकाच संघामध्ये खेळत असताना विकी लोंढे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये आला नाही आणि 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेले. 20 धावा. टेनिक्स बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये. जर आपण पाहिलं तर वेगवेगळी जरूर आपण पाहू शकतायत. बॉलची मागणी असते, तो डिमांड असतो. एका साईडला शिवनसेकर समर्थक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, तर आडणेकर मोठ्या प्रमाणात येत असताना जाणता राजा चषक खारडीचा आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा एक क्वालिटी ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहत आहेत. लाख मोलाची स्पर्धा आहे. ओंकार ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. संजय घरत येत आहेत आणि कॅच एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहू शकाल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द पॅव्हिलियन. विकी लोंढे गॉन. जाणता राजा चषक मानाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळतं आणि अतिशय चांगली स्पर्धा. दिवसेंदिवस मात्र प्रत्येक स्पर्धेची क्वालिटी वाढत जाते आणि या स्पर्धेत आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं प्रॉफिट हा शब्दच नाही आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ही स्पर्धा अतिशय एक चांगलं व्यासपीठ मिळावं ग्रामीण भागातील खेळाडूंना आणि त्यासाठी मात्र या स्पर्धेचं अप्रतिम नियोजन आयोजन 2025-26 इंग्रजी कॅलेंडरनुसार मात्र नवीन वर्षाला आता सुरुवात होईल 1 जानेवारीच्या माध्यमातून आणि 4 तारखेला कोणता संघ नवीन वर्षानुसार आपण पाहिलं तर इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाला चांगली सुरुवात करणार आहे. ओंकार चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेले. सरळ बॅटचा वापर केला गेलाय. तेवढंच चांगलं उत्तम दर्जाची फिल्डिंग. या षटकात धावा थांबलेत. ओंकारचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. 3 बॉल हाताळलेत. फक्त 20 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. आदरणीय शंकरजी पाटील साहेब यांच्याकडून मंडळाला 1025 आई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्याकडून ती खऱ्या अर्थानं आर्थिक साह्य आलेलं आहे. पहा काय गोलंदाजी केले ओंकारने. पहिलं षटक जरी आपल्या पार्टनरला धावा आल्या परंतु मी इथे थांबणार नाहीये. काय चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनाने मात्र यावेळेला उभारी देत असताना म्हणाला, परंतु सुजित पाटील सांगतायत हे षटक खूप निर्णायक असणार आहे कारण आतापर्यंत 4 बॉल आणि 1 विकेटसुद्धा सफलता मिळाली. यावरून ओंकार घरतची क्वालिटी काय आहे, स्पेशालिटी. बॉल टॉस करत असताना आपल्याला पाहायला मिळतो टप्पा पडल्यानंतर. डान्सिंग डाऊन द विकेट आणि यस विकेट डाऊन. ओंकार घरत काय गोलंदाजी केले. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय ओंकार. फलंदाज बाद गॉन. चला बॅटर जरा घाई करा जरा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 वर जाऊन पोहोचले गेले. सुपर बॉलिंग. अचूक टप्प्यावर भेदक मारा, नियंत्रणबद्ध, लयबद्ध, अचूकता, भेदकता आणि नियंत्रणबद्धता या गोष्टी मात्र ओंकार घरतकडे आहेत. आज ओंकार तारमाळीला आपण पाहिलं असेल टेनिस बॉल क्रिकेट खेळूनच मात्र लेदर बॉल क्रिकेटकडे वळला आणि त्यानंतर आज त्याचं स्वप्न पूर्ण होत असताना शहापूरचा शेरेगावचा अगदी परिस्थितीनुसार मात्र त्याने कलेला खरोखरच अवगत केलं आणि आर्थिक परिस्थितीवर मात करून आज 30 लाखामध्ये IPL सारख्या एक मोठ्या स्टेजला त्याला खरेदी केला गेला. ही ताकद आहे टेनिस बॉल क्रिकेटची.
हलक्याशा हाताने अथर्व यावेळेला आपण पाहत आहेत एक रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत अथर्व, मात्र दुसऱ्या रनसाठी पलटेल का, फेकीपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं यावेळेला सेन्सिबल अथर्व पाटीलचं मी कौतुक करेन. ज्या अनुषंगाने आलेल्या त्याने मात्र फुटवर्क दाखवलं, बॅकफुटला जात असताना सॉफ्ट अँड बॉडम हँडचा वापर केला, नरम हाताने खेळला आणि डीप बॅकवर्ड पॉईंटला बॉल जाईपर्यंत 2 रन्स इन्क्लूड केल्या गेल्या. प्राक्तनगिरी त्या ठिकाणी होते. डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये थोडीशी उशिराने फेकी झाली, 2 रन्स मिळतील, कारण सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. पहिल्या षटकामध्ये 3 षटकारांच्या जोरावर 18 धावा आल्या सुजित पाटीलच्या बॅटमधून आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त धावा खर्च केल्या तर 4 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चला टाइम स्पेंड करू नका, वेळ दौडू नका, कारण अंधार लवकरात लवकर पसरतो आणि त्यामुळे आपल्याला आजचे शेड्यूल पूर्ण झाले पाहिजेत, याची दखल घ्या. ओम साई गावदेवी, शिवनसाई टीम, संजय गरत, राजेश गरत, स्पेशली आपण टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका. 2 षटकांचा खेळ झाला आहे, संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले गेले. अतिशय चांगलं क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर खूप पुढे चाललं आहे आणि अशातच सोयी सुविधा कमी असतात ग्रामीण भागामध्ये, परंतु स्वप्न मोठे असतात आणि ते स्वप्न उराशी बाळगून आज मला प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं आहे हे प्रत्येकाचं ध्येय आपल्याला पाहायला मिळतं. परंतु कसोशीने तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. सहजासहजी तुम्हाला यश मिळत नाही, कारण क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा, शॉर्टकट हा शब्द आपल्या डिक्शनरीमध्ये कधीच नसावा. तर शॉर्टकट आला तर तुमचा मात्र प्रयत्न चांगला असतो, कष्ट असतात, परंतु शॉर्टकटला जास्तीत जास्त वाव दिला जात नाही. त्यामुळे हार्डवर्क करा आणि हार्डवर्क करून जेव्हा तुम्ही जाताना त्यावेळेला यश आपल्यापासून दूर कधीच पळत नाही. 22 धावा, रवींद्रचा बॉल, पहिल्याच बॉलवर मात्र अनुभवाचा खजिना असलेला यावेळेला गोलंदाज सुजित पाटील, मानसिकता चेंज झाली. एका एंडनेच त्याने मात्र 4 ते 5 बॉल पाहिले होते, तो मात्र कुठेतरी आपण पाहिला तर दबाव होता, तणावमुक्त होऊ शकला नाही, दबावाखाली खेळला. फलंदाज बाद कॉट बॅहँडच्या स्वरूपात, बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. जेबल्यान सांगते यो डुक्कर कुणाचा, अमुचे यायांचा. जेबल्यान सांगते यो डुक्कर कुणाचा, अमुचे या. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सजलेली ही क्रीडा नगरी अगदी पहिल्या दिवसापासून तर 6व्या दिवसांपर्यंत ऑन साईडला आदित्यचा मिसटायमिंग स्ट्रोक जरूर आहे. अथर्व त्या ठिकाणी पोहोचेल आराम के साथ, 1 रन मिळेल. चुकीच्या एंडने फेकी झाली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. रवींद्र भरपूर वर्षांचा कालखंड आपण पाहिला तर या खेळाडूने घालवलेला आहे, त्यामुळे एक अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी आहे. परंतु अथर्व कशा पद्धतीने खेळेल. पायावरचा बॉल होता, यस, गॉन. फलंदाज बाद, लेग बिफोर विकेट, पायचीत पकडला गेला. बॅक टू द पॅव्हिलियन, अथर्व गॉन. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा, हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. एका पिवाचा नाही त्याला तोटा मोठ्या मनाचा. दादा जीवलग जीवाचा, त्याला कमी कशाची नाही, त्यांची नाही. संकेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक लेफ्ट हँड बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. चला आई गावदेवी अंबोडे टीम टॉस करण्यासाठी या आणि यंगस्टार भामटपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. 3 बॉलचा खेळ झालाय, स्थिती मात्र नाजूक आहे गावदेवी यंगस्टर आडणे टीमची. 23 धावा, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. बॉल डॉटवर डॉट येत आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरं षटक जे हाताळलं ना ओंकारने, ते अगदी निर्णायक षटक होतं. तिथे जर सिंगल डबलला महत्त्व दिलं असतं तर कदाचित धावा येऊ शकल्या असत्या, परंतु तिथून आपण पाहिलं तर परिपूर्णता सफलतेचं षटक पाहायला मिळालं.
स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बॉल डॉटवर डॉट येत असताना काय गोलंदाजी केले. भन्नाट फॉर्मामध्ये रवींद्रला आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. 23 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर आतापर्यंत 11 बॉल फेस केलेत आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आलेत. सिंगल डबलला महत्त्व दिलेलं नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ कटरचा खूप चांगला वापर करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त एक धाव, एक विकेट. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॉलिंग. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23. शेवटचं आणि अंतिम षटक, ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असेल. 23 धावा आत्तापर्यंत पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर जवळजवळ आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आलेत. म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आत्तापर्यंत आडणे टीमने खेळलेलं नाही आहे. सिंगल डबलला महत्त्व दिलेलं नाही आहे. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे. आणि प्रत्येक चेंडू हा मात्र षटकार चौकार मारण्याच्या तयारीत सर्व फलंदाज गेले आणि त्याचाच कुठेतरी फायदा, ॲडव्हान्टेज मिळाला हा प्रतिस्पर्धी संघ ओमसाई गावदेवी शिवनसाई टीमला. आदित्य पाटील, संजय गिरत काय गोलंदाजी केली होती भिनाड टीम बरोबर. भिनाड टीमच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर संजय गिरत ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली आत्ता त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळेल का, ते सातत्य आपण पाहणार आहोत का. आदित्य या खेळाडूकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, परंतु गोलंदाज संजय गिरत त्याचा सामना कसा करेल तर आदित्य याला पुरेपूर संधी आहे या 6 बॉलमध्ये. पहिला बॉल ह्या वेळेला उसी घेणारा थोडासा बॉल जरूर टॉस झाला. राजेश घरतच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. गुड बॉलिंग. सुंदर चेंडूची सांगता होत असताना गेल्या मॅचमध्ये दीपक मडवीने जबरदस्त आक्रमकता दाखवली होती, चांगली फलंदाजी केली होती. आता या मॅचमध्ये पूर्णपणे लक्ष आहे शिवनसईकरांचं. फुलटॉस बॉल ऑन साईडला स्टेप आउट झाले आणि सरळ चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट 6. आदित्य पाटीलच्या बॅटमधून षटकार 6. आल्यावर म्हणतोय बाई नाही गुन्हा मी करणार कधी. सुटून आल्यावर म्हणतोय बाई नाही गुन्हा मी करणार कधी. ये बाबा, अरे आमच्या महाराष्ट्र पोलिसांचा नाद लय वाईट बर का. खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हानत्यान लय आतमध्ये. थँक्यू. संघाचे घेऊन खेळले. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना राजेश घरतच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झालेत आत्तापर्यंत 3. शेवटचे 3 बॉल शेष राहिलेत. आई गावदेवी अंबोडी टीमचा कॅप्टन आणि यंगस्टार भामटपाडा यस अक्षय पाटील या ठिकाणी आलेले आहेत. अंबोडी टीमचे कॅप्टन. तर विनंती करेन यंगस्टार भामटपाडा टीमचे कॅप्टन या. चेंज ऑफ पेस यावेळेला जरूर पाहायला मिळाला. परफेक्ट फलंदाजाला रीड करताना आपण पाहताय त्याचं बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, तो कोणत्या दिशेने जास्तीत जास्त षटकार चौकार मारून खेळतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर त्याचं टायमिंग चांगला आहे का आणि परफेक्ट चेंडूच्या सरळ रेषेमध्ये न येताना थोडंसं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळतोय, त्यामुळे सहज शक्य होतं डॉट बॉल येणं. बॉल फेकून झाले 4. चांगली गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग संजय गिरत. का म्हणून आम्ही उन्हाळे, हिवाळे, पावसाळे पाहिलेत. आमच्या जीवनामध्ये चढ उतार पाहिलेले आहेत. यश अपयश हे झेललेले आहेत. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल अगदी फिरवला. या बॉलला टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय बॉल, म्हणजे फिंगरचा वापर करत असताना पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, स्लोअर 1 चेंडू पाहायला मिळत आहेत. आत्ताच्या काळामध्ये या चेंडूची खूप उपलब्धी आहे. 6 बॉल तुम्हाला टाकायचे असतात, त्यामध्ये तुम्हाला व्हेरिएशन खूप महत्त्वाचा भाग राहिला आहे. कारण गोलंदाजाकडे हल्ली जर आपण पाहिलं तर फार टफ झालं आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. चुकी करतील का? यस, चुकी केली. इथून हा ना करता करता आपण पाहिलं तर 1च रन मिळेल. 1च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31. पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर असं वाटलं नव्हतं प्रेक्षकांना सुद्धा की धावा येतीलच असं वाटलं होतं, परंतु इथे मात्र 31 धावांवर पहिला डाव समाप्तीच्या मार्गावर. 32 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. पाहायचं 32 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. परंतु नाण्याची एक बाजू पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. कारण कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव.
तर दोन्ही टीमचे कॅप्टन यंगस्टर भामटपाडा टीमचा कॅप्टन, चला या लवकरात लवकर. टॉस करण्यासाठी वेळेची दिरंगाई न करताना टॉस केला जाईल. भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा अरे आहे जाणता राजा चषक भारी लय हाय मानाचा आहे जाणता राजा चषक भारी तारडी गावाचा जाणता राजा चषक भारी लय मानाचा आहे जाणता राजा चषक भारी तारडी गावाचा. या हर्ष माळी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. हर्ष माळी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस टॉस बॉक्समध्ये केला जाईल. या दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत आणि आपण करूया टॉस. तुषार किने एका साईडला आपण पाहत आहेत, वेलकम. त्याचप्रमाणे अक्षय पाटील यांना आपण पाहू शकतायत. सामना 4 षटकांचा राहील. यंगस्टर भामटपाडा टीमने टॉस जिंकलेला आहे, तर निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवतील. फिल्डिंग स्वीकारले. चला सामन्याला सुरुवात होईल आणि जेव्हा प्रत्यक्षात सामन्याला तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ टार्गेट सेट केले गेले 32 रनचं. 2 फलंदाज प्राक्तन किनी आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर दीपक मडवीला आपण पाहत आहेत. किरण भोईर आणि प्रवीण भोईर यांनी दिलेले ही सुंदर रंगीबेरंगी टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे, जी जर्सी आहे. या 4 षटकांसाठी धनंजय पाटील मात्र या मॅचचा जरूर आखो देकाल यावेळेला जरूर ऐकवतील. या आपण धनंजय पाटील व्हॉइस ऑफ कुवरे यांचा आवाज ऐकूया. चला मॅचला सुरुवात करूयात. पहिला बॉल ऑफ्टमच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट 32 धावेचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ज्या प्रकारे खऱ्या अर्थानं स्टार्ट झाली होती, पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये ज्या धावेची अपेक्षा होती त्या धावा घेऊ शकले नाहीत. पण दुसऱ्या बाजून आता त्या गोष्टी विसरायच्या आहेत आणि आडणे संघाला गोलंदाजी करायची आहे. पुल करण्याचा प्रयत्न केलाय चेंडू, मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरून चालला आहे. सरळ बाउंड्री लाईनला भेदत तो निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या पार मिळता धावा 4. दर्जेदार खणखणीत चौकार. कदम डॅशिंग महेश भोईर असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर. थँक्यू. प्राक्तनची बॅट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्राक्तनच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. लिदर क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं. शिवनसाई गावच्या माध्यमातून अनेक वर्ष अंडर 21 असू द्या, 23 असू द्या, त्याचंही क्रिकेट खेळताना पाहिलं. स्लोवर 1 या प्रकारची गोलंदाजी करायची आहेत. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट. गावदेवी आडणे संघाच्या आपण धावसंख्या पाहू शकतायत. जसं अजित बाद झाले ना, तिथून मात्र लाईन लागली. मग सुजित बाद झालेत. मग त्याच्यानंतर आपण पाहिलं तर विकीला पाहिलं, अमितला पाहिलं. बॅक टू बॅक विकेट जे आहेत ना, त्या विकेट मात्र गमावल्यात आडणेनं. लोवर फुलटच बॉल, जेलची संधी होती.
त्या ठिकाणी एकाच बॉलवरती अगदी 2 संधी आल्या होत्या. क्षेत्ररक्षक होते खास करून आपण पाहिलं तर मिडॉनला, त्यांच्या अगदी जवळ बॉल पुढे बॉल पडलायत आणि तिथून मात्र पुन्हा संधी होती ती स्ट्रायकर एंडला, परंतु विकेट किपर थोडं पाठीमागे होते जोपर्यंत कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी डॉट बॉल येतो आणि डॉट बॉल नंतर धावसंख्या धाव फलकावरती 4. कमी धावसंख्या ज्यावेळी तुम्ही वाचवता त्यावेळी तुमच्या फिल्डिंगचे एफर्ट्स हे तुम्हाला मात्र डबल मेहनत जास्त करावी लागत आहेत. पहिल्या 4 बॉलवरती ते चित्र पाहिलं ज्यामध्ये एक चौकार, 3 डॉट बॉल, अचूक लेन मैदानाच्या मध्ये हातात असताना सुजित. पुढील बॉल लेग स्टंपच्या बाहेर. तसं उल्लेख झाला की सुजित चांगल्या आतापर्यंत गोलंदाजी करतोय, परंतु हा बॉल त्यांना वाईट टाकलाय. वाईटनं संघाची धावसंख्या धाव फलकावरती 5. अजून 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये ना बाकी आहे. टार्गेट 32चं टार्गेट आहे. 32 धावेचं पाठलाग इथून करायचा आहे ओमसाई शिवनसाई संघाला गावदेवी आडणे संघाच्या अगेन्स्ट. पूल करण्याचा प्रयत्न केलाय, कंट्रोल पूल तर नाही झालाय. 1 धाव त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. डायरेक्ट हिटचा चान्स होता त्या ठिकाणी, परंतु आता 1ला डबल मध्ये रोटेशन केलं जाईल. बाकअप होता परंतु पाठीमागे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. 2 धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 7. 1-1 धाव तुम्हाला इथे वाचवायचे आहेत. 1-1 धाव इम्पॉर्टंट असणार आहेत. प्रयत्न तर करतायत एका बाजूने प्राक्तन देखील, दुसऱ्या बाजूने सुजित देखील आणि टीम आडणे देखील. शेवटचा बॉल बाकी. 7 धावा धाव फलकावरती. 32चा पाठलाग सुरू आहेत. अजून जवळपास 25 धावेची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. 25 करायचे आहेत. येणार 19 बॉल 25 रन. शेवटचा बॉल हवेमध्ये कळलाय. झेलची संधी अखेरीस विकेट मिळवलाय सुजितनं. प्राक्तनला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. पहिला विकेट गमावलाय ओमसाई शिवनसाई या संघानं. प्राक्तन बाद. 1 ओव्हर 7 रन 1 विकेट. एक नंबर तुझी कंबर हाय चाल जाणता राजा चषक खर्डी 2025-26 आपण पाहतायत. पहिला ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 7. ज्या प्रकारे गोलंदाजी व्हायला विना पहिल्या षटकामध्ये ती तर मैदानाच्या मध्ये सुजितच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. एक चौकार, एक वाईट येऊनही मैदानाच्या मध्ये 7 धावा खर्च केला सुजितनं. अष्टपैलू खेळाडू म्हणून का हा खेळाडू जाणला जातो त्याचं मात्र मूर्तिमंत उदाहरण त्याला मैदानाच्या मध्ये पेश केलं आहे. म्हणून मी म्हटलं ना की लोवेस्ट स्कोरच्या मॅचेस क्रिकेटमध्ये भरपूर वेळा आपण पाहिल्या आहेत, ज्या रंगताना पाहिलेल्या आहेत. जसं समोरच्या टीमने तुम्हाला रोखलंय त्याच प्रकारची गोलंदाजी, त्याच प्रकारची जर लेन तुम्ही मैदानाच्या मध्ये टाकली नात तर कदापि प्रयत्न तुम्ही जिंकू शकतायत. तो प्रयत्न करायचा आहे, पण कदापि जी चूक समोरच्यानं केल्यात ती चूक पुनरावृत्ती नाही होणार याच्यासाठी शिवनसाई प्रयत्न करणार आहेत. मजा येईल. दोन्ही संघ तयार आहेत. शिवनसाई आणि आडण्यामध्ये सुरू असणारा मॅच. फटका फटका सजवलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. पहिल्याच बॉल वरती बिग ब्लास्ट षटकार. नाही कम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. आडणे संघ हा मॅच जिंकतो तर निर्वी इंटरप्राइजेसचे निकेत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. पहिल्याच बॉलवरती दीपक मडवीचा ब्लास्ट पाहायला मिळाला. षटकार त्यानं ठोकला. धावसंख्या धाव फलकावरती 13. 32चा पाठलाग सुरू आहे. वेगवान बॉल. ही लेन तुम्हाला आता गरजेचं. थोडं सॉफ्ट आर्मच्या बाहेर घेऊन गेले, लगेच आपल्या लेन मध्ये बदल केला. एक षटकार आल्यानंतर मात्र स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. त्या गोष्टी मात्र मैदानाच्या मध्ये अगदी जाणला गोलंदाज विशालनं
पहिलं षटक ज्याप्रमाणे सुजितनं फेकलं होतं, एक चौकार येऊनही सुजितनं त्यानंतरचे 4 बॉल खूप चांगले टाकले होते. शेवटी त्याने विकेट मिळवली प्राक्तनची. त्याच्यानंतर नव्यानं बॅटर आल्यात राहुल, जे सध्या नॉन स्ट्राईक वरती उभे आहेत. पुढील बॉल पुन्हा एकदा समोर टाकलाय आणि समोर टाकलेल्या बॉलला मात्र सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पार. मिल्टन धावा 6, षटकार. ही मॅच जिंकण्यासाठी स्लोवर वन हाताला थोडं सॉफ्टमच्या बाहेर घेऊन गेले. चांगला बॉल, एका बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती डॉट, तिसऱ्या बॉलवरती षटकार, पुन्हा डॉट. 6-0 6-0 आतापर्यंत हा स्कोर कार्ड पुढे चाललाय. 19 धावा. पूल करण्याचा प्रयत्न केला, हवेमध्ये फटका फसलाय, घेतलाय झेल त्या ठिकाणी. मॅच मध्ये कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होऊ शकतोय, कारण दीपक मडवी यांची विकेट मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. फलंदाज बाद, आउट. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. 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 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलं, हलक्या हाताने बॉलला मात्र फक्त ढकलून दिले आहेत. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. बरोबर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. येणारे बॉल असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये रन करायचे आहेत. त्या बरोबर 12 बॉल 12 धावेची गरज आहे. एक छोटंसं संगीत घेऊया आणि येऊयात. 12 बॉल 12 रन. नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा, करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक भारी लय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी हाय लय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या धावफलकावरती 20-10च्या अगदी रन रेटनं 20 धावा घेतल्यात. आता 12 करायच्यात. प्रति ओव्हर 6 धावा ह्या मात्र मैदानाच्या मध्ये घ्यायच्या आहेत. आडनेला मात्र एकच सांगायचं, आता इथून विकेट्स त्यांना प्राप्त करायचे आहेत तर ह्या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. जितके डॉट जितके विकेट तितके मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करू शकते गावदेवी आडणे. कारण क्रिकेटचा खेळ जसा खेळलाय, शेवटची रन जोपर्यंत काढली जात नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाहीत कुठला संघ विजयी होईल, कुठला संघ जिंकेल. ओमसाई शिवनसे आणि गावदेवी आडण्यामध्ये सुरू असलेली मॅच. नवीन बॅटर ओमकार मैदानाच्या मध्ये आल्यात. गोलंदाज अमितचा पहिला बॉल त्या ठिकाणी मात्र फील्ड करण्यात आलाय. 12 बॉल 12चा मॅच आता 11 बॉल 12 वरती आलाय. काही गोष्टी घडू शकतात, कारण लोवेस्ट स्कोरच्या मॅचेस क्रिकेटमध्ये भरपूर वेळा डिपेंड होताना पाहिल्यात, भरपूर वेळा रंगताना पाहिल्यात. त्यामुळे हा मॅच कुठपर्यंत जातोय तोही पाहूयात. अमित पुन्हा एकदा तयार. आणखीन एक वेगवान बॉल, जलद गतीचा बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल आणि तो देखील आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणून म्हटलं की खारडीचं मैदान आहे, तिथे काही गोष्टी अगदी घडू शकतात. 2 बॉल आतापर्यंत फेकून झाला. धावसंख्या धावफलकावरती 20. अजून 12 धावेची गरज आहे. येणारे चेंडू मैदानाच्या मध्ये शेष असतील 10. स्ट्राईक वरती बॅटर आहेत ओमकार, जे नव्याने आलेले बॅटर आहेत. पुल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्राच्या त्या ठिकाणी येतात वेगाने. एक सिंगल वरती मिसफील होताना पाहायला मिळत आहेत. अशा चुकी आता मैदानाच्या मध्ये नाही करायच्या, कारण साधारणतः फिल्डिंगचा दर्जा जर तुम्ही मैदानाच्या मध्ये दाखवाल, गोलंदाज प्रयत्न करतायत. तथापि काय होतं माहिती आहे की भरपूर वेळा जिथे सिंगल असतं तिथे डबल जाते, मग डबल नंतर आणखीन काहीतरी वेगळं घडत असतं. म्हणून स्ट्राईक एकदा की रोटेशन झाली ना की तिथून गोलंदाज देखील मात्र पुन्हा एकदा थोडा नाखुश दिसतोय. त्या चेहऱ्यावरती त्या स्माईल, त्या बाकीच्या गोष्टी अगदी सांगून जात आहेत.
धावफलकावरती धावा 22 अजून 10 धावेची गरज. 9 बॉलचा खेळ बाकी आहेत. षटकातील पुढील बॉल अमित खेळण्याचा प्रयत्न केला. इंटू द गॅप मध्ये चाललाय. जशी चर्चा झाली की तिथे तुम्ही जिथे सिंगल होती तिथे डबल दिली, स्ट्राईक रोटेशन झाली आणि स्ट्राईक रोटेशन होत असताना आलाय हा चौकार. 4 मध्ये झालाय. म्हणून एक एक गोष्टी क्रिकेटमध्ये निर्णायक ठरतायत. धावसंख्या धावफलकावरती 26-26. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर आता 6 धावेची गरज. 8 बॉल बाकी आहेत. फटका खेळलाय, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेल ओ निसटला आता मधून. कॅच घेतलं असती तर मॅच मध्ये मजा आली असती पुन्हा एकदा, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते. कॅच सुटला आता मधून. एकदा मिळाल्या संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. एकूण धावा धावफलकावरती 27-27. अजून 5 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. 7 बॉल. कदापि कॅच घेतला असतं तर समीकरण काही वेगळं असतं. हा बॉल चांगला टाकायचा गोलंदाज अमितला. त्यानं पूर्णपणे प्रयत्न केलेत, असं नाही की अमितनं प्रयत्न नाही केले. अमितनं प्रयत्न केलेत, परंतु तितकी फिल्डरची साथ ही मात्र मैदानाच्या मध्ये त्याला लाभली नाहीत. शेवटचा बॉल आता निर्णायक बॉल असणार आहे. 7-5. 7-5 हवेमध्ये खेळलाय. आलाय विकेट. होती विकेटची डिमांड. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आला होता की विकेट, परंतु विकेटच मैदानाच्या मध्ये येतोय. आता 6 बॉल 5 धावेची गरज आहे. रंगणारा मॅच पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये येतोय. गावदेवी आडणे वर्सेस ओम साई शिवनसाई. दाखल होत असताना पाहायला मिळतात. 5 धावेची गरज आहे. येणारे बॉल आहेत 6 बॉल मध्ये 5. जिथे 12ची गरज होती 12 बॉल मध्ये 12, आता तोच मॅच 6 बॉल मध्ये 5 वरती आलाय. मागील ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर एकूण धावा आल्या होत्या 7. काहीशा मिस्टेक घडल्या होत्या, अन्यथा हा मॅच मध्ये अगदी रूपरेषा काही वेगळी असती, मजा आली असती. नवीन बॅटर संजय 40+ क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. भाताने मास्टर्स कडून सातत्यानं आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं. अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत ज्यावेळी क्रिकेट खेळलं जात आहेत त्यावेळी या खेळाडूचा बोलबाला सातत्यानं भाताने मास्टर्स या टीम मध्ये आपण पाहिलेला आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येत आहेत. आदित्य आज बॅटिंग मध्ये एक षटकार आदित्यनं ठोकलात, परंतु आता धावा वाचवायच्या आहेत. 6 मध्ये 5. पहिला बॉल आपण पाहिलं तर त्या ठिकाणी टाकलाय, परंतु क्षेत्ररक्षक येतात वेगाने पुढे. एक धाव कंप्लीट. 5 बॉल मध्ये 4 धावेची गरज. या मॅच मध्ये रोमांच वाढलाय, मजा येत आहेत, कारण अगदी गोलंदाज देखील आता प्रयत्न करतायत. दुसऱ्या बाजूने संजय ओमकार यांना आता मैदानाच्या मध्ये चांगला खेळ साकारायचा आहे. एक चांगला बॉल टाकायचा गोलंदाजाला, एक चांगला स्ट्रोक खेळायचा इथे बॅटरला. बॅट आणि बॉल मधलं अगदी द्वंद्व युद्ध सध्याच अंतराच्या चषक खर्डीच्या आपण मैदानावरती पाहतायत. डीबीएन लाईव्हच्या वतीनं आपण पाहिलं तर या स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जात आहे. 25,000चा आकडा जो आपण पार केलाय आजच्या दुपारपर्यंत. 25,000पेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतलाय. 1 लाखापेक्षा जास्त, अगदी त्याच्यापेक्षा जास्त होणार आकडा. ओ हो, डॉट आलाय, डॉट आलाय. डॉट येत असताना मॅचची कहाणीही बदलले पुन्हा एकदा. येणारे बॉल 4 बॉल मध्ये रन करायच्या 4. कोणाचं येणार? आडण्याचं येणार की शिवनसाईचं येणार? डिझो ऑपरेटर आमचे यशवंत दादांना परफेक्ट टायमावरती लावलाय. 4 मध्ये 4 धावेची गरज. स्ट्राईक वरती संजय गोलंदाज तयार. ओद विकेट.
हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय का पाहूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्यापासून थोडा दूर राहिलाय बॉल आणि षटकारानं हा मॅच फिनिश केलाय संजय घरत यांनी. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. परंतु गावदेवी आडणे आपणही खूप चांगल्या पद्धतीने लढलात. कदापि धावसंख्या 32 होती, ती 40च्या प्लस असती, मजा आली असती. काही मिस्टेक घडल्यात फिल्डिंग मध्ये आणि तिथून कदापि हा मॅच जो आहे तो मॅच गमवावा लागलाय टीम गावदेवी आडणेला. ओम साई शिवनसाई अगदी पुढच्या फेरीमध्ये दाखल होत आहेत, त्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करूयात. कॉंग्रॅच्युलेशन टीम ओम साई शिवनसाई. एका लाईनअप मध्ये आपण हस्तांदोलन करा, शेक हँड करून घ्या ही आपणास विनंती आहे. पुढील मॅचला सुरुवात होईल. महत्वाचा मॅच पुढचाही आपल्या भेटीला येणार आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार